22 एप्रिल 2025 एक रम्य दुपार. पहलगाम, काश्मीरचं नंदनवन. हजारो पर्यटकांनी गजबजलेलं. कोणी आपल्या कुटुंबासोबत, कोणी नवविवाहित जोडपं म्हणून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलं होतं. पण त्या दिवशी स्वर्गासारख्या भूमीत नरक अवतरला. हल्ला कसा झाला? दुपारी अचानक 5 दहशतवादी दाखल झाले. त्यापैकी 2 काश्मीरी स्थानिक होते आणि 3 पाकिस्तानातून घुसलेले दहशतवादी होते. हे माहितीनुसार आहे. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. लोकांना बंदुकीच्या धाकाने अडवत त्यांनी एकेकाला थांबवायला सुरुवात केली. ते सरळ पर्यटकांना प्रश्न विचारत होते. तुझं नाव काय? तुझा धर्म कोणता? ते फक्त नावावर विश्वास ठेवत नव्हते. स्वतःच्या कुटुंबासमोर त्यांनी पर्यटकांना अत्यंत लज्जास्पद आणि अमानुष वागणूक दिली. आणि ज्या क्षणी त्यांना समजलं की एखादा पुरुष त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, तर ते त्याला कुटुंबासमोर गोळी घालत होते. एक नवविवाहित जोडपं, त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यांनी पतीला गोळी घातली. पत्नी हंबरडा फोडत म्हणाली, माझाही जीव घ्या, मला जगायचं नाही. पण त्या क्रूर दहशतवाद्यांनी उत्तर दिलं, नाही, तू जाऊन तुमच्या पंतप्रधानाला सांग इथे काय घडलं. ही वाक्य आजही त्या काळ्या रात्रीची साक्ष देतात. एकूण 28 निष्पाप लोक मारले गेले. अनेक जण गंभीर जखमी झाले. बाजारपेठ रक्ताने भरून गेली होती. भयभीत, किंकाळ्या आणि निराश डोळे सर्वत्र पसरले होते. हल्ल्याची माहिती मिळताच CRPF आणि जम्मू काश्मीर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 2 तास रंगलेल्या भीषण चकमकीनंतर दहशतवाद्यांचा खात्मा झाला. संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि लाखो भारतीयांनी कॅन्डल मार्च, श्रद्धांजली सभांद्वारे आपला शोक व्यक्त केला. हल्लेखोरांचा धर्म नसतो, त्यांचा हेतू फक्त विघटनाचा असतो. आपण भारतीय म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. जात, धर्म, भाषा या सर्व भिंती तोडून माणुसकीचा विजय साधायला हवा. भारताची खरी ओळख प्रेम, ऐक्य आणि बंधुभाव आहे.